हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी देखील अगदी मजेत आहे. आजचा छान असा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जो काही शर्वरीचा ड्रामा सुरू आहे प्रेक्षकांनो. आता मी मागील एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की जानकी आणि ऐश्वर्या ह्या किती जरी हुशार असल्या ना, तरी देखील शर्वरी ही मात्र ती देखील कमी नाही बरं का. ती पण खूप हुशार आहे. इतकी चतुर आहे ती, की अगदी जानकी आणि ऐश्वर्याने जो काही तिच्या विरोधात पुरावा हा मिळवलेला असतो, तो तिने इथे नष्ट केलेला असतो. आता नेमकं प्रेक्षकांनो काय झालेलं आहे? येणाऱ्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार आहे? तर चला जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, आता इथे जानकी सगळ्यांसमोर ठामपणे बोलत असते, की शर्वरी वंसा यांनी जे आहे तर स्वतःच्या बचावासाठी विक्रांत भाऊजींचा खून नाही केलेला, तर त्यामागे दुसरंच काहीतरी कारण आहे, असं काही ती बोलत असते. आता शर्वरी इथे रडून, पडून, खोटेपणाचा आव आणत ती बोलत असते, "वहिनी, तू जर इतकीच ठामपणे बोलतीयेस ना, ठीक आहे. तुझं जर सगळं बोलणं खरं असेल ना, तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तुम्ही जसं बोलाल मी तसं करायला तयार आहे. पण मात्र ज्याच्या आधारे तू बोलत आहे, तो पुरावा तरी मला इथे सिद्ध करून दाखव दाखव माझ्यावर तू गुन्हा सिद्ध करून, असं काही ती बोलत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, "जानकी, अगं एवढं त्या बोलतायच आहे, तर मग तू दाखव बरं ती सगळी चॅटिंग." आता इथे जानकी बोलते, "हो." आणि जानकी आता फोन हा ओपन करते, मेसेजमध्ये जाते आणि तेव्हा बघते तर काय प्रेक्षकांनो, इथे जो काही पुरावा इथे मिळवलेला असतो, तो सगळा धुळीत नष्ट झालेला असतो. म्हणजे इथे आता ती चॅटिंग शर्वरी आणि राहुल या दोघांनी मिळून डिलीट केलेली असते. आणि आता जानकी तो बघते तर त्याच्यामध्ये चॅटिंग नसते. त्यामुळे ते बघून तिला देखील इथे आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते, यामध्ये तर चॅटिंग. तेव्हा शर्वरी बोलते, "काय झालं? चॅटिंग नाहीये?" असं काही इथे तोंड पाडतच तिला मुद्दामून असं खिल्ली उडवल्यासारखं बोलते. "काय झालं वहिनी? चॅटिंग नाहीये त्याच्यामध्ये, डिलीट झाली." असं काही ती आता इथे असं तिला बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, "हो, यामध्ये तर चॅटिंग नाहीये." तेव्हा शर्वरी आता ही बोलते, "मी बोलले ना, तुम्ही माझ्यावर गुन्हा सिद्ध करून दाखवा. का माझ्या मागे पडलाय तुम्ही? का मला नको त्या आरोपात गुंतवताय तुम्ही?" असं काही शर्वरी ही रडत-पडत जे आहे तर आता इथे चुकीचं जानकी ऐश्वर्या यांनाच ठरवत असते. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आणि जानकी शेर आहे, तर शर्वरी देखील सव्वाशेर आहे. पण प्रेक्षकांनो, किती जरी सव्वाशेर असली ना, तरी मात्र जीत ही खऱ्याचीच होते. आता शर्वरीचा हा ड्रामा जो काही तिने केला आहे, आता तिला तिच्या हाती म्हणजे अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण बघितलेलं आहे, की तिच्या हाती चार्जर लागलेलं असतं. म्हणजे ज्यांनी कुरिअरने जे चार्जर मागवलेलं असतं ऐश्वर्या जानकीने, ते चार्जर हाती लागलेलं असतं आणि त्यामुळेच कदाचित तिला त्यावर संशय झालेला असेल, की नेमकं हे चार्जर कोणत्या फोनचं आहे आणि तेव्हा कदाचित तिने फोन बघायला गेलेली असेल आणि तो फोन तिला नाही सापडला आणि त्यामुळेच तिने सगळं काही प्रकार इथे केलेला आहे. पण प्रेक्षकांनो, पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये तर असंच काही दाखवलेलं आहे, की आता इथे जानकी आणि ऐश्वर्याने जो काही पुरावा मिळवलेला आहे, तो नष्ट केलेला आहे. पण पुढील येणारा एपिसोड आणखीच इंटरेस्टिंग आहे, की नेमकं आणखी काय-काय पुढे घडणार आहे, आणखी डायरेक्टर यामध्ये काय-काय बदल घडवून आणणार आहेत, हे पाहणं देखील खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.